मंडळी, बातमी आहे पॅन कार्ड बद्दल। पॅन कार्ड मध्ये आता महत्त्वाची सुधारणा करण्यात येणार आहे। पॅन कार्डवर आता QR कोड असणार आहे, त्यामुळे नवं पॅन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जही करावा लागणार आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारनं 1435 कोटींची तरतूद केली। आयकर संबंधी विविध प्रकारची माहिती, व्यक्तींची माहिती आणि उद्योगांची माहिती एका छत्राखाली आणण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले। उद्योगांसाठी टॅन आणि टीन क्रमांक देखील असतात, ते आता रद्दबातल करून सर्व काही पॅन कार्डच्या अखत्यारीत आणण्यात येणार आहे। तसंच पॅन कार्डचा सगळा डेटा हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरक्षित देखील करण्यात येणार आहे। ज्या बँका किंवा कंपन्या पॅनचा डेटा वापरतात त्यांना देखील हे तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे। आणखी काही सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपण ग्राफिक्स मधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर। पॅन 2.0 मध्ये काय होणार बदल? भारतात सध्या 78 कोटी पॅन कार्ड धारक आहेत। पॅन क्रमांक तोच राहणार आहे तुमचा, कार्ड मात्र अपग्रेड होणार आहे। त्यासाठी अर्थात अर्ज करावा लागणार आहे, पण पॅन कार्ड अपग्रेड हे विनामूल्य म्हणजे मोफत होणार आहे। नवीन पॅन कार्ड मध्ये QR कोड असणार आहे। नव्या प्रणालीत पॅन कार्डशी संबंधित सर्व यंत्रणा या डिजिटल असतील। करदात्यांची सुलभ नोंदणी आणि जलद सेवा। पॅन 2.0 मुळे तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत होणार आहे। करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट सिस्टीम असणार आहे। आणि तुमच्या आमच्यासाठी अतिशय या महत्त्वाच्या बातमीसह मंडळी वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची। उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह आणि त्याच्या विश्लेषणासह। पण मंडळी, ताज्या बातम्यांसाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।